कॉपी करता का? हो. करता कॉपी? नको मारतात घरातले. सॉन्ग ऐकू त्या सॉन्ग वरून म्हणजे म्युझिक असेल त्याच्यावरून ते गाणं कुठलं ते नटीनं मारली मिठी असं जायचं नाही. इथं चुकलाय तू. खोट बोलायचं नाही. स्वप्नातला राजकुमार. पाटलांचा येड्या नाच करती काय या लागते पाटलांचा वेल गाडा आहे. गाणं म्हण. दहावी. दहावी सगळे एकाच वर्गात आहे का? कॉपी करता का? हो. करता कॉपी? वर्ग शिक्षक कोण? खोले सर. कोले सर. पोरं कॉपी करतात बरं का, लक्ष ठेवा. कुठे लिहून आणतोस? पॅडवर. कुठं? रायटिंग पॅडवर. रायटिंग पॅडवर. तरी पण नाही गावला. बाकीच काय माहिती वेगळं गावलेलं. आणि तुम्ही काय करता? आम्ही फोटोग्राफी करतो. फोटोग्राफी. चांगले चांगले फोटो काढतो आम्ही. नको मारतात घरातले. एक सॉन्ग ऐकवतो त्या सॉन्ग वरून म्हणजे म्युझिक असेल त्याच्यावरून ते गाणं कुठलं ते ओळखायचं. ठीक नाही रे. राणी मुखर्जी. नटीनं मारली मिठी. नटीनं मारली मिठी मला. नटीनं मारली. स्टेप येत असेल तर स्टेप पण करू. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी असं आठवले एवढंच येतं पण तू रील करतेस ना? नाही डान्स मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. बर आता पुढचा. त्या नतीनं मारली मिठी मला त्या नतीनं मारली मिठी. तुझी नटी आहे का नाही कोण? नाही नाही नक्की नाही नक्की. शाळेत? नाही अहो ते खोता काय रे तू इंद्र. अरे ये फंस गया सीएम. नाही नको नाव माहित आहे. चल, असू द्या. आम्हाला झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मला मिठी. मारली का रे? मारली का? त्याला नटी करायला मारली का? मारल्या. नाही नटीनं मारली मिठी एवढंच येतं, बाकी पुढचं मागचं काही येत नाही. मारली का नटीला मिठी? नाही मारली तू कधी मारली का? नाही नक्की नाही. नटी आहे का? नटी माझी खरी नटी आहे. म्हणजे आहे. खरी नटी आहे. लाज वाटते घरातले मारतात. लाज वाटते. त्याला काय बरं विचारलं की एकच म्हणते काय? लाज वाटते. काय? लाज वाटते. खोटं बोलायचं नाही. लाज वाटते. माझ्याकडे खोट बोलायचं नाही. घरातले मारतात. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी झाली नटी. राणी मुखर्जी नटीने मारली मिठी. आता दुसरं. आता तुम्हाला मेन आहे इंस्टाग्राम वरचे असे काय काय चेहरे दाखवणार आहे, तर त्यांचे डायलॉग फक्त मला तुम्ही म्हणून दाखवायचे. चालते? पहिला. हॉटेल भाग्यश्री. सगळ्यात जास्त रील कोण शेअर करतो तुमच्या? तुम्ही ना? हो. आता मी तुम्हाला काय इंस्टाग्रामचे फोटोज दाखवणार आहे चेहरे, त्यांचा डायलॉग म्हणून दाखवायचा. हॉटेल भाग्यश्री. त्यांचा डायलॉग काय? खोट बोलायचं नाही. इथं चुकलाय तुम्ही. कॉपी करायची. कॉपी करायची. पुढचा. खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. पळून जायचं नाही. पळून जायचं नाही. हा बरोबर घ्या. पडत्यात पावसाच्या सरी नका बसू घरी चला हॉटेल जलपरी. आता पुढचा दाखव, त्याला बघत असशील. चेंगड्या बोले. ही काय करायची? ही का केलं तसं? बढिया. स्वप्नातला राजकुमार. मग एवढं पण मस्त चांगल्या बोले. पुढचा. हा. धोका. आई मली माता कालीच पातलं हृदय तुतलं. आई मली माता तुझं नाव घेतलं की लईच बलं वाटलं. तुला गर्लफ्रेंड कर? आहे का ना डोकं फोडून घेतलं? ती ब्याचीच आहे.
चांगल्या बोली कू कोण कोण चांगले बोले कसं करतो ते चांगल्या बोली चांगल्या बोले कू ह्यो कोण सूरज चव्हाण याचा डायलॉग डायलॉग झापूक झुपूक बच्चा काय काय झापूक झुपूक म्हणतो बच्चा कसं तो हे नॉर्मल म्हणतोय तो त्याच्यासारखं झापूक झुपूक बच्चा परत एकदा दाखव परत एकदा नाही, दाखव नको. दाखव 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 तिकडे दाखव कॅमेराला परत एकदा दाखव अरे हे ना सांग ना मी आता दाखवलं कसं करायचं? दाखवलं ना मी. झापूक झुपूक बच्चा झुपूक 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 म्हणजे डायलॉग नाही त्याला. पाटलांचा बैल काढायचो पाटलांचा येड्या नात करती काय याला लागतंय पाटलांचा बैल गाडाय गाणं म्हण. पाटलांचा बैल गाडा म्हणून दाखव पाटलांचा बैल गाडा गाडा एवढंच येते त्याच्या पुढे? गाणं एवढं नाही येत पण पाटलांचा बैल गाडा ते एकदा गाणं म्हण. गाणं वय थांबा आता जरा आठवू द्या हा. थोडी विश्रांती घेऊ द्या विश्रांतीनंतर आपण परत भेटूया गाणं म्हणा. नंबर 1चा आमच्या गावचा आहे बैल जोडा एवढंच येतं मला. नंबर 1चा आमचा बालचा हाय बैल काय माहितीये ते कोणाचं गाणं हा गाणं कोण गायकाच गौतमी पाटीलचं गाणं बघितलं कधी गौतमी पाटील नाही समोरासमोर तर नाही फुटूत बघितली नसताना. व्हिडिओत बघितली ते गाणं नसताना म्हणते नाही गाणं पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात केला हे राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात केला या राडा तुझ्या घरी आहेत का बैल नाही किती बैल आहेत नाही नाही समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना नाही नाही पाटील सारखं म्हणा असं करते गाडा त्यानं घाटात केला या राडा अरे कुठली एनर्जी यायची तू पुढे जरा गोळ्या घेऊन फिरतो अहो लय हॉट माणूस आहे लय हॉट कार आपल्याला दिसते. म्हणून तर म्हणलं ओरडतं करा हा, पुढचा बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा बोले एक बार फिर से बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा शाहरुख थोडा पसरला गुलीगत आहे त्यो गोलीगत काय पण? गुलीगत धोका कधी मिळालाय का नाही नक्की नक्की लॉयल आहे लॉयल आहे मेरी वाली अलग है अलग है अलग है अलग है। तुझे पता है इस दुनिया के हर चूतिये को लगता है कि उसकी वाली अलग है और तेरे मुंह से ये अलग है सुन के मुझे यकीन हो गया है कि एल लगने वाली है। कोण लॉयल रुपये तुमच्या दोघांचं चालू आहे हे हवे दोघांचं चालू आहे लॉयल आहे भाऊ काय काय नाही दिलाय का भेटलाय का नक्की काय तर डायलॉग आहे रे यायला लागतंय हॉटेल भाग्यश्री हा त्याचा डायलॉग काय माहितीये का नमस्कार मित्रांनो आजवर सोमवार आणि आज महादेवाचा वार असल्याने आपलं हॉटेल बंद राहणार आहे. तर कृपया करून याची नोंद घ्यावी आणि हॉटेल उद्यापासून चालू राहणार आहे धन्यवाद अहो, कुठून कुठून चिकुडीवरून करून अहो, ते नाही तसं नाही ना जमत ती. म्हणून दाखव लाज वाटते तू पण ना मला आता येत नाही ना मग बरं म्हणतो एक काम करते का दादा काय करू तुम्हीच म्हणते की आमची जरा भांडण नाही अहो कुठून साताराहून नाही जलपरीवर नाही त्या जरा लोक आहे ना लोक आहे का हे असं आहे पोरं करतात अहो कुठून जलपरीहून खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही असं ओरिजिनल आणायचं चुकला चिकुडी गेलो तर मी
अरे आपला व्हिडिओ आहे की सेम असं. चालेल, आता पुढचा खोटं बोलायचं नाही हे हा तोच येतो हॉटेल कुठलं हॉटेल जलपरी. पुढचं काय त्याचं खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अजून एक लय फेमस डायलॉग होता त्यातच आहे. अरे कुठून कसा करतोय आहो कुठून एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. कॅमेराला इकडे घेऊन जा. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. तिने कसं केलं होतं सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. ऍक्ट्रेस गावली आपल्याला साताऱ्यात. तुम्हाला पाहिजे तर राजहंस वाद्य पथकात येऊन घेऊन जावा. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. हेच की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. एकदा ऍक्टिंग करून दाखव. मला नाही येत ऍक्टिंग. ऍक्टिंग पासून आपला लांब पर्यंत संबंध नाहीये. नाही हो ऍक्टिंगचा येत नाही. ऍक्टिंग ए वर नसते. किती शिकलास किती माझं फर्स्ट इयर झालंय. कुठलं म्हणजे आर्ट मधलं. फोन आलाय सरांचाच घरच्या. तेवढ्या लवकर साईडवर. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. तुमचा रमेश बाबू आहे ना. बरोबर आहे. तुमच्या रमेश बाबूसाठी कॅमेऱ्यात ना एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. रमेश बाबू बघा किंमत काढायला लागली तुमच्या सिंदूरची. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. पैसे दे. नाही सगळं ठीक आहे ओके पण बसंती ह्याच्याकडे म्हणून काय घेतलंय तुम्ही? नाही बसंती. बसंतीची जुल्फे जरा थोडी सेक्सी आहेत. आता आवडलेत केस बऱ्यापैकी. बसंती इन कुत्तों के सामने मत नाच. इन काय? कुत्तों के सामने मत नाच. एक गोष्ट मला कळाली तुमच्या सगळ्यात जास्त मूवी तुम्ही बघता ना? हो आहे ना बरोबर आहे कारण सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्या. बाकीचे फक्त बघतात ह्यांना तरी घेऊन जात जावा कधीतरी पिक्चरला. काय एकटी एकटी जाते. मी नवऱ्यावर जाते. नवरा येणं. नवरा पिक्चरला नेतो नक्की. हो सीट मधली. क्या सीन है. मुलगी पण आहे ना. मुलगी पण आहे ना. पुढचा हा हा म्हणा. काठीनं गोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. घेऊ दे मला. मी मोबाईल वापरत नाही माझ्याकडे मोबाईल नाही. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले पूर्ण बरोबर. आणि सगळे इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती सगळीकडे जेवढं काय व्हायरल आहे ना तेवढं सगळं हिला एकट्याला माहिती आहे. ह्यातलं कोणाच माहिती नाही. ही वापरते पण ही एकटी ती कशी मला म्हणली. माहितीये फक्त या बोलत नाहीये. होय का आम्हाला लवकर आठवत नाही. बरं, आता पुढचा काठीनं गोंगड घेऊ द्या किंवा मला नाही झालं की एवढंच. 1 2 3 काठीनं घोंगडे घेऊन द्या की ओ मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगडे घेऊन द्या की ओ मला बी जत्रेला येऊन द्या की. ढोलवादक स्टेप आहे बरं. हे आमच्या पथकातली यांची सगळ्यात फेमस स्टेप काय असले की एवढंच करायचं आणि एकच एवढं संपला विषय. शेवटचा त्यांच्याकडे बघून ते फुल असा ऍक्सिडेंट आला पाहिजे. पिक्चरची शूटिंग चालू आहे. आज मेरे पास गाड़ी है बंगला है नौकर है तुम्हारे पास क्या है. तुम्हारे पास क्या है. मेरे पास कट करा प्लीज. बरं चला पुढं. हा चला पुढचा काय मंडळी
कसा वाटला आजचा भाग? बर, हे सातारकर जेवढे रांगडेत ना तेवढेच ते बिंदास्त आणि गमतीदार पण आहेत बरं का. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पण प्रश्न आमच्या शोमध्ये असावेत तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, एपिसोड जर आवडलाच असेल तर ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आपल्या एपिसोडला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या हाफ तिकीट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. माझी सिटी बोलतीये.